नमस्कार, मी विजया भांगारकर, 254 माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी. गेल्या दिवसभरात मार्कडवाडी या माळशिरसमधल्या एका गावामध्ये मतमोजणीच्या अनुषंगाने काही बातम्या प्रसारित होत आहेत. त्या दृष्टीनं मी आज खुलासा करत आहे. मार्कडवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती. वस्तुतः मतमोजणीची प्रक्रिया दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पार पडली. त्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे. त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे. याशिवाय अशा प्रकारची चाचणी मतदानाची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही आहे. चाचणी मतदान हे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काही शंका उद्भवल्यास घेण्याची वेगळी तरतूद आहे. परंतु अशा प्रकारची ग्रामस्थांकडनं मागणी आली, त्यामुळे त्याला कुठलाही कायदेशीर बेस नसल्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही विहित पद्धतीनं माननीय निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचं पालन करून पूर्ण करण्यात आलेली आहे. मार्कडवाडी या गावामध्ये एकूण 3 केंद्र आहेत. या 3ही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीत मोजण्यात आलेली मतं यात अजिबातही तफावत आढळून आलेली नाही. याशिवाय या मतदानाच्या दिवशी तिथे एकूण 3 केंद्र आहेत. त्या 3ही केंद्रांवरती पोलिंग एजंट्स उपस्थित होते. त्यांच्याकडून कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नाही. मतमोजणीच्या दिवशीसुद्धा मतमोजणी एजंट्स उपस्थित होते. त्यांच्याकडनंसुद्धा या केंद्रांची मतमोजणी चालू असताना किंवा झाल्यानंतरसुद्धा कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नव्हती. आणि आता मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणूक प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर जवळपास 6 दिवसांनंतर अशा तऱ्हेची मागणी ग्रामस्थांकडनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे. मुळातच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात उमेदवारांना सहभागी करून घेतलं गेलेलं आहे. निवडणुकीच्या तयारीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी होण्यासाठी त्यांना लेखी पत्र देण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित झालेले आहेत. वेळोवेळी म्हणजे मशीन तयार करताना अभिरूप मतदान 1000 मतांचं काही निवडक मशीन्सवर घेतलेलं आहे. त्याच्यात ते तफावत आढळून आलेली नाही. त्यानंतर संपूर्ण 345 केंद्रांवरती मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदान घेण्यात आलं होतं 50 मतांचं. त्यातही कुठेही तफावत आढळलेली नाही किंवा कुठल्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाही आहे. खुद्द मार्कडवाडीच्या बाबतीत सुद्धा मतदानाच्या दिवशी असू देत किंवा मतमोजणीच्या दिवशी असू देत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली नव्हती. आता जे वृत्त प्रसारित होतं आहे ते मात्र थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. मार्कडवाडी ग्रामस्थ हे येत्या 3 तारखेला मतपत्रिकेवर मतदान घेत असल्याची बातमी प्रसारित होती आहे. पण मुळात मला हे स्पष्ट करायचं आहे की अशा प्रकारची कोणतीही मागणी या ग्रामस्थांकडनं प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही. दुसरी गोष्ट, मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळं अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे. मला पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मार्कडवाडी या गावामध्ये 96, 97, 98 ही 3 जी केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जी प्रत्यक्ष मतदान झालं आहे आणि प्रत्यक्ष मतं मोजली गेलेली आहेत यात काडीचीही तफावत आलेली नाही. मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या दिवशी या 3ही केंद्रांबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झालेली नाही. निवडणुकीची निकाल जाहीर करतानासुद्धा फेरमतमोजणीची कोणतीही मागणी या केंद्रांच्या बाबतीत केली गेलेली नाही. तिथे काउंटिंग एजंट्स उपलब्ध असल्याचं आमच्या अभिलेखांवरून पण स्पष्ट होत आहे. त्यामुळे आज जो प्रश्न उपस्थित केला जातो आहे त्याच्यात कुठलाही अर्थ नाही. माननीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले जे निर्देश आहेत त्या निर्देशांना अनुसरूनच निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे. कुठल्याही केंद्रावरती मतांची तफावत अजिबातही आढळून आलेली नाही. त्यामुळे एकंदरीतच मार्कडवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केलेला प्रश्न हा गैरलागू आहे, चुकीचा आहे आणि प्रशासनाने याच्या बाबतीत योग्य पद्धतीनं कामकाज केलेलं आहे असं माझं सांगणं आहे. धन्यवाद.